ओम नमः शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। 25 मार्च 2025 या दिवशी पापमोचनी एकादशी आहे। ही एकादशी नावाप्रमाणेच पापांचा नाश करणारी आहे। या एकादशी दिवशी भगवान विष्णूंची पूजा, उपवास, आराधना केल्याने सर्व पापांपासून मुक्तता होते असे सांगितले जाते। एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून उपवास करावा व भगवान श्रीहरींची पंचोपचार पूजा करावी। त्यांच्या मूर्तीला अभिषेक घालावा। त्यानंतर पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा, आरती करावी। त्याचबरोबर तुळशीची पाने अर्पण करावीत। तुळशीची पाने अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रथम या पापमोचनी एकादशीचे महत्त्व सांगितले होते। हे व्रत केल्याने ब्रह्महत्येसारखे पाप देखील दूर होते असे सांगितले गेले। पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे मानले जाते। त्यामुळे एकादशी दिवशी पाण्यात साखर घालून हे पाणी पिंपळाच्या मुळाला घालावे। अशा प्रकारे एकादशी दिवशी आपण पूजा आराधना केल्याने भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते। एकादशी दिवशी साधना करण्यासाठी काय करावे तर एकादशी दिवशी साधना करण्यासाठी आसनावर बसावे व तुळशीच्या माळेने ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम अशा स्तोत्रांचे पठण करावे। असे केल्याने आपल्यावर भगवान विष्णूंची लवकर कृपा होते। अशा प्रकारे आपण साधना करू शकतो। पापमोचनी एकादशी दिवशी पूजा, साधना, आराधना कशी करायची हे आज आपण पाहिले। तर याची झालेली साधना मी भगवान विष्णूंच्या चरणी आणि माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम नमः शिवाय। त्याची आज आपण पापमोचनी एकादशीचे महत्त्व काय हे पाहिले। पुढच्या एपिसोडमध्ये आपण या पापमोचनी एकादशीची कथा काय हे आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओसोबत। धन्यवाद। ओम नमः शिवाय। ओम विष्णवे नमः।